मग कसं बोलू? हा, तुझ्या नवऱ्यासारखं बोलू? इट्टल इट्टल करत बसू? ए बा, या घराशी आमचा संबंध संपलाय म्हणलं म्हणजे संपलाय. पुन्हा आमची याद पण नाही काढायची कुणी, आमच्याकडे यायचं बी नाही कुणी. या दिगूला बसू दे कवटाळून त्याच्या बायकोला आणि त्याच्या बापाला, आणि करू दे इट्टल इट्टल. आम्ही चाललो. नाही बाबाजी, बाबाजी असं बोलू नका. मी मी पाया पडते बाबाजी, तुमच्याशिवाय मला कोण आहे बाबाजी? असं बोलू नका बाबाजी, असं बोलू नका बाबाजी, असं नका करू बाबाजी. येऊ दे ना संकट, येऊ दे, जिंगरोबाचा कोप होऊ दे, मग माझ्याकडे नाही यायचं कुणी. बाबाजी आम्हाला वाचवा, बाबाजी आम्हाला वाचवा, अजिबात यायचं नाही. आहे ना तुमच्याकडं तुमची सखू आहे. तिला म्हणावं तिच्या लाडक्या विठूला आराधना कर, त्याची आळवणी कर, त्याला बोलव आणि म्हण आम्हाला संकटातून दूर कर, आहे की नाही? आम्हाला इसरायचं. बाबाजी अहो असं नका करू बाबाजी. अहो सखूची वाचा परत आणत. बाबाजी 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 ऐका ना, बाबाजी बाबाजी बाबाजी. कार्टे, तुझ्यामुळे तुझ्यामुळे बाबाजी दिगूला लाथाडून निघून गेले, फक्त तुझ्यामुळे. माझा देव, माझे गुरु मला मला सोडून निघून गेले. आता मी सोडणार नाही, आता मी तुला सोडत नाही. रमाई सोड. रमाई अगं काय करतेस? जीव घेणार आहेस का सखूचा? हिच्यामुळे माझा देव, माझा गुरु मला लाथाडून गेला. हिच्यामुळे